नमस्कार मित्रांनो, मी ओंकार अभ्यंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि काल एकादशी होती मित्रांनो, त्यामुळं काल जरा प्रॉब्लेम आला. लाईट पण नव्हती, काही नाही, आणि मोबाईलला बॅटरी पण खूप कमी होती. तुम्हाला माहितीच असेल की पाऊस वगैरे यायला लागला की लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो. आणि आत्ता आहेच, म्हणजे मोबाईल वगैरे चार्जिंग करून ठेवलाय, काय प्रॉब्लेम नाही. तर म्हणून म्हणलं चला ब्लॉगिंगला सुरुवात करूया. आणि खरं सांगायचं म्हणलं तर मी खोटं नाही बोलणार. आज मला उठायला खूप उशीर झाला आणि आत्ता जस्ट मी आंघोळ केली आणि आत्ताचा टायमिंग झाला 1 वाजून 2 मिनिटं झाले. आणि तुम्ही म्हणत असाल की उशिरा आंघोळ असते का तुमची. तर खरं सांगायचं म्हणलं तर पावसामुळे खूप म्हणजे असं कंटाळा येतो, घरामध्ये असा अंधार अंधार वाटतो. तुम्हाला पण वाटत असेल. काही लोकांना वाटतं की असं म्हणजे आंघोळच नाही करावं, पण करावं लागते, कारण कसं पावसाळ्याचे दिवस खूप म्हणजे हे असतात, चिखल वगैरे, त्यामुळे स्वच्छ राहिलेलं बरं असतं कधी पण. मग मी पण पटकन आंघोळ वगैरे केली, टाकाटाक झालंय आणि म्हणलं त्याला आता नाश्ता करावा. पण त्याआधी म्हणलं त्याला आपण आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात करावं. तर खरं सांगायचं मित्रांनो, तर माझ्या कालच्या आत्ता परवाच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मला माझे युट्यूब चॅनल उघडून 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि या 1 वर्षामध्ये माझे म्हणजे खूप व्हिडिओ आले, खूप ब्लॉग आले, खूप शॉर्ट व्हिडिओ आले, म्हणजे सांगता येणार नाही इतके आले. आणि तुम्ही पण खूप सपोर्ट दिला. तर इथं पण पुढं पण सपोर्ट देत राहा मला. कारण कसं आहे, ब्लॉगिंग करण्या म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे सोपं नाही आहे, कारण की खूप अवघड आहे. म्हणजे रोज काही ना काही कंटेंट शोधावं लागतं. आणि माझ्याकडे इतकं कंटेंट शोधण्यासाठी इतकी आयडिया नाही, त्यामुळे मी जे खरं आहे तेच दाखवायचा प्रयत्न करतो. काय मी लपवत पण नाही, काय हे पण नाही. आणि खरं तेच म्हणजे जे दिवसाला माझ्यासोबत घडतं ते तुम्हाला मी म्हणजे दाखवत राहतो. तर काही दिवस माफ करा की ब्लॉग आले नाही, व्हिडिओ आले नाही, कारण की मोबाईलचा खूप प्रॉब्लेम होता मोठा, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि खरं सांगायचं म्हणलं तर आता नाही, आणि इथून पुढं तुम्हाला रोज ब्लॉग येत राहतील बरं का. आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. काल परवाच्या व्हिडिओला तर अजून व्ह्यूज पण नाही आले. कोणी बघितलंय का नाही ते मला कळत नाही, 2च व्ह्यूज आलेत फक्त. तर त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट आहे की माझे ब्लॉग बघा. काही मित्र मला म्हणतात की मी सबस्क्राईब केलंय. मान्य आहे तुम्ही सबस्क्राईब करता, पण माझे व्हिडिओ सुद्धा बघत जा मित्रांनो. नुसतं सबस्क्राईब करून काय होणार नाही. कारण कसं आहे, व्हिडिओ बघणे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की व्हिडिओमुळे माझे वॉच टाईम पण वाढते. सबस्क्राईब तुम्ही करता, खूप चांगलं आहे, मला सपोर्ट देता. आणि साधं मला कोण कमेंट सुद्धा करत नाही, हाय बाय करतात बाकी तेवढंच. तर जसे बाकीचे युट्यूबरांना तुम्ही कमेंट करतात, मलाही करत जावा. मी काही कोणाला हे करणार नाही. कारण कसे कमेंट कमेंटमुळे मला एक हे येईल की माझ्या सबस्क्रायबरांना माझ्याकडून काय अपेक्षा आहे, त्यांना माझ्याकडून अजून किती भारी ब्लॉगिंग बघायची अपेक्षा आहे हे मला कळलं. आणि अजून मी कॉन्फिडन्सने ब्लॉग करायला सुरुवात करेन. तर चला जास्त वेळ न घालवता, मी अजून काही खाल्लेलं नाही. माझ्या बहिणीने सकाळ सकाळ उडीद वडा सांबार मागवला होता. मीच जाऊन घेऊन आले, काही ऑर्डर नाही दिली, मीच जाऊन घेऊन आलो. आणि त्याने खाल्लं पण. आता माझ्याच राहिले, मी म्हणलं त्याला मस्त आंघोळ वगैरे करू, घर वगैरे आवडून मग खाऊ आरामात, टेन्शन नाही. आणि तुम्हालाही माहिती असेल की मला खाताना तारक मेहता बघायला खूप आवडतं. तर मी खाताना तारक मेहता बघतो, मग मला खायला खूप म्हणजे भारी वाटतं. तर चला जास्त वेळ नाही घालवत, तुम्हाला आजचं रुटीन दाखवतो, घर दाखवतो आणि वातावरण पण दाखवतो. पाऊस चालूच आहे कंटिन्यू सकाळपासून, त्यामुळे मूड हाफ आहे माझ्या. तर चल जास्त वेळ न घालवतो, तुम्हाला दाखवतो. तर फायनली बघू शकता आपलं घर टकाटक असते. तर आपलं रेग्युलरचं सामान हे आता सध्या मी इथं मॅथमध्ये मी खूप कच्चा आहे मित्रांनो, त्यामुळे मी जरा मॅथ सॉल्व करायचे गणित वगैरे मी करायला प्रयत्न करतोय. म्हणजे जे मोठी मोठी गणित असतात ती मला येत नाही, त्यामुळे मी त्याचा प्रयत्न करतो. इथं हे टॅब येतो, तुम्हाला माहितीच असेल, त्याचा आपण देतो. आता मी अनबॉक्सिंग पण तुम्हाला दाखवली होती, तुम्ही बघू शकता जाऊन. आणि इथं आपले रिंग लाईट वगैरे असे मांडले, इथं आपले शॉर्ट व्हिडिओ पण होतात. आणि अशा प्रकारे आपलं छोटंसं म्हणजे आवडले नॉर्मल घर. कसं नॉर्मलच आवरून ठेवा, कारण काय रोज आपला पसारा हा पडत राहतो. आणि बाहेर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल पाऊस वगैरे चालू आहे. किचन आपलं एकदम टकाटक असतं, तुम्हाला माहितीच आहे. किचनमध्ये काय आपला राडा नसतो, भांडी बिंडी एकदम टकाटक आहे. आणि किचन टकाटक असलं म्हणजे अख्खं घर टकाटक म्हणतात. कारण कसं आहे,
सगळे घराची पात्र किचन मधून चालतात आणि आपले बाजू पण आपली एकदम क्लिअर आहे. देवांची पूजा वगैरे झाली. माझ्या बहिणीनेच केली बरं का, सकाळी लवकर उठून तिची आंघोळ वगैरे झाली. बघू शकता मित्रांनो किती जबरदस्त पाऊस चाललाय. बघू शकता इथून तुम्हाला अंदाज येत असेल. आमच्या शेजारच्यांचं काम चालू होतं काल, त्यांनी असं लावून ठेवले ते ग्रिल वगैरे आपण लावतो ना, ते लावलेलं आहे. आणि बघू शकता किती असं पाऊस चाललाय जबरदस्त. तिथे धनगर लोक बघू शकता तुम्हाला, पाऊस चालला तरी त्यांना पाऊसच राहावं लागते बरं का. ते बकऱ्या वगैरे घेऊन ती मासे जातात, पण ते असतात ते काही. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवलं की वातावरण काही खास नाही. पाऊस मे महिन्यात आलोय आणि पाऊस चालू आहे मित्रांनो. खूप म्हणजे चुकीचं आहे हे, बरोबर नाही. आणि हा प्रकृतीने आपल्या अन्याय केलेला आहे. कारण काय, माझी पण आता काही दिवसापूर्वी आमची प्लॅनिंग चालू होती कुठेतरी मस्त बाहेर जावं, पण हे पावसाने सगळा प्लॅन फेल केला. आता काय घरातच बसायचं, ओम शांती करायचं. आणि चला आता तुम्हाला दाखवून आता मी आंघोळ पण केली बघू शकता. तर आता पटकन खाऊन घेतो. खाण्यामध्ये काही नाही, मटकीची भाजी केली आणि चपात्या आहेत. कारण कसे आहे, मटकीची भाजी नॉर्मल आहे, सिंपल आहे, पटकन होती आणि मस्त पण लागते. मीच केली मित्रांनो, पण माझ्याकडून एक चूक झाली. मी मीठ जरा जास्त टाकली, त्यामुळे ती भाजी जरा खारट लागली. तर काय जाऊ द्या, प्रॉब्लेम आमचा आहे, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चला. तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे आपली मटकीची भाजी आहे. तशी तरी काल रात्रीच गेली होती, पण आता राहिली थोडीशी. तर ती म्हणलं मी खातो, दीदीला म्हणलं तर मी खाऊन टाकतो. आणि घरात चपात्या पण होत्या, मग म्हणलं चला, मला मटकीची भाजी खूप आवडते मित्रांनो म्हणायला गेलं तर. आणि तसं म्हणायला गेलं तर पातळ भाजी होती बरं का, पण ते पाणी खूप असं खारट लागत होतं, त्यामुळे पाणी आटवलं. आणि मला सुकी भाजी खूप आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे जर मी सुकी भाजीच केली, त्याला आटून सुकी भाजी केली बघू शकता. काल रात्रीपासून आटवतोय ती, आत्तापर्यंत आटतच राहते, म्हणजे त्याच्यातलं थोडं पाणी शिल्लक राहते. आणि बघू शकता इथं आपण खायला वगैरे बसलेलो आहे. भाजी चपाती, मस्त थंड पाणी आणि क्वाड पिणे, हेडफोन आहे. तर आता मस्त खायचा आधी मला ब्लॉगिंग बंद करावं लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे मला तारक मेहता बघायला खूप आवडतं. तर भेटूया खाल्ल्यानंतर, तोपर्यंत वाट पहा. तर मित्रांनो, मगाशी मी उठलो 6 वाजता आणि काम वगैरे केली आणि आता निवांत आहे जरा. देवपूजा झाली, चहा पाणी सगळं झाले. आणि मगाशी तुम्हाला म्हणलो होतो खायच्या आधी, तुम्हाला म्हणलं होतं काहीतरी की खाऊन झालं तुम्हाला भेटतो. आणि असं झालं की खाल्लं पिल्लं निवांत मस्तपैकी खाल्लं आणि काम वगैरे आवरले. आपले जे किचन वगैरे जो आपला असतो राडा तो आवरला. आणि जे मला झोप लागली मित्रांनो, डायरेक्ट 6ला उठलोय मी. म्हणजे विचार करू शकता किती म्हणजे दमायचं कारण काही नाही, फक्त आता ते आळस येतो, पावसाचं वातावरण असं असतं, त्यामुळे वाटतं झोपावं. आणि झोप लागून गेली, ते डायरेक्ट 6 वाजता उठलो. आणि खरं सांगायचं म्हणलं तर खूप म्हणजे म्हणजे उठवतच नव्हतं बरं का, पण उठलो तरी दीदीने उठवलं मला आणि पटकन काम आवरले. लक्षात नाही राहिलं की शॉट घ्यायचा म्हणून. आणि नंतर दिवाबत्ती झाल्या मग कळलं की अरे आपल्याला शॉट घ्यायचा आहे, जरा ब्लॉग शूट करायचा आहे. तर मग म्हणलं चला आता शूट करूया थोडं आपलं, लय मोठा नाही पण थोडा आपला नॉर्मल ब्लॉग करूया. आणि मित्रांनो, पटकन अजून सबस्क्राईब करा, वॉच टाईम वाढवा. तर कसं आता जून महिना आलाय आणि मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं माऊलीची पालखी वगैरे गेली आमच्या इथून. ते तुम्हाला तेव्हा मी नवीन ब्लॉगर होतो, त्यामुळे इतकं काही मला नीट घेता नाही आलं, म्हणजे इतकी आयडिया नव्हती. पण यावेळेसची मी ज्याची शॉर्ट म्हणजे यावेळेसची मी ब्लॉगिंग करेन ना, एकदम प्रोफेशनल करणार की तुम्हाला वाटलंच पाहिजे की. आणि यावेळेस प्रयत्न करेन की मी आळंदीत जाईन आणि आळंदीतून पायी चालत आमच्या इथं फाट्यापर्यंत, जेणेकरून तुम्हाला थोडासा ब्लॉग इंटरेस्टिंग वाटेल बघायला. ते करायला पण खूप मला आवडेल. म्हणजे आधीपासून माझी असं प्लॅनिंग आहेत, पण जसं झालं तर ठीक आहे, नाही तर बघावं लागेल बा. माझी इच्छा अशी आहे की म्हणलं आता माऊलीची पालखी जेव्हा जाणार आहे तेव्हा सकाळी लवकर उठायचं आणि आळंदीला चालतच जायचं. काय आता सगळे लोक पायी जातात, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, जवळच काही लांब पण नाही. आणि चालत जायचं, थोडं तिथं बघायचं, शॉर्ट घ्यायचं, गर्दीला असते बरं का मित्रांनो या टाईप म्हणजे
जून महिन्यात जेव्हा माऊलीची पालखी जाते ना तेव्हा खूप म्हणजे भयंकर गर्दी असते आळंदीमध्ये, पाय ठेवायलाही जागा नसते आणि माऊलीचे दर्शन घेणं तर शक्यच नाही एवढ्या गर्दीमध्ये. तर शक्य इथून जेव्हा पालखी जाते ना मित्रांनो, चौक असा म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं कसलं भरलं होतं चौक, तर यावेळेस पण तुम्हाला दाखवेन. पण तुम्ही पटकन सबस्क्राईब करा. आणि बघू शकता माझी बहीण तयार होऊन आलेली आहे आणि तिला खूप थंडी वाजते, बघू शकता जर्किंग वगैरे तिने असं घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे घरातलं वातावरण बघू शकता. चहा वगैरे घेऊन जायला बघू शकता तुम्ही, चहाचं मटेरियल तिथं ठेवलेले. आपली देवपूजा पण झालेली बघू शकता. बघू शकता मित्रांनो देवपूजा झालेली आहे. जरा तुम्हाला ब्लर दिसत असेल बरं का मित्रांनो. आता कॅमेराचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला होता, कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, पण आता काय करू नाही शकत त्याला, आपला मोबाईल तसा आहे म्हणलं. तर इथं या कप मध्ये धूप ठेवले, गरम झालं बरं का, बघू शकता कप मध्ये धूप आहे, जेणेकरून असं धूर होतो बरं का. मस्तपैकी आपल्या इथं मनी प्लांट लावलं होतं मित्रांनो, खूप मोठं झालं बघू शकते. इथं अजून एक फांदी आली, हो थांबा एक मिनिट मला. बघू शकता इथं अजून एक फांदी आलेली, खूप असं मस्त आहे. ह्याचं पण जरा 3 फांदी आल्यात, एकच फांदी होती हिवाली, बघा हिवाली एकच फांदी होती, त्या 2 नवीन आल्यात, अजून एक यायची त्याला. आणि इथलं जे होतं ते निघाले बघू शकता, इथं पडले त्याचे पान. आता इथं येत आहे का नाही काय माहित, पण आपण नंतर लावू दुसरं काहीतरी. आता बघू, हे 2 आहेत तेवढं खूप आहेत आपल्याला. आणि आपल्या बेडरूम वगैरे मस्त आवडली. माझी ती तिथं ब्लॉग वगैरे बघा, सिरियल बघते कोणाची, म्हणजे नवीन सिरियल त्याच शोधून काढते, तिला खूप आवडतात बघायला. वातावरण बघू शकता मित्रांनो किती भयानक थंड वातावरण पडलंय, पावसाचं वातावरण आहे मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे किती हे असतं, गार हवा वगैरे चालली बघू शकता, तुम्हाला दिसत असं नाभाळात. तर चला मित्रांनो, आता पटकन आता खाली जावं लागेल सामान आणायला पुन्हा एकदा, आणि भेटतो तुम्हाला तेव्हा खाली जाताना, तुम्हाला पुन्हा दाखवतो. कारण काय घरात खूप असे ब्लॉगिंग करायला टाइम नसतो आपल्याकडे, कामं पण असतात घरातली, ती करावी लागतात. तर माझा अवतार तुम्ही बघू शकता आरसामध्ये, आपला मस्त नॉर्मल टी शर्ट आणि बरमुडा, मला हेच कपडे खूप आवडतात मित्रांनो. याशिवाय मला दुसरं मी जास्त काही घालत नाही. या कपड्यात कसा दिसतो तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का. तर अशा प्रकारे मी माझे कपडे घालतो, टी शर्ट बरमुडा वगैरे. आणि खरं सांगायचं म्हणलं तर मला असेच कपडे खूप आवडतात बरं का. तर चला खाली जाताना दाखवतो तुम्हाला, भेटतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला दिसत असेल जर्किंग वगैरे घातले, आणि आत्ता मी चालले खाली. तुम्हाला मगाशी म्हणलं की खाली जावं लागेल सामान आणायला, आणि तसा मोबाईल ठेवला तशी लगेच ऑर्डर आली, खाली जाऊन भाजीला घेऊन ये. आणि आता ऑर्डर आली म्हणून आपल्याला लगेच निघावं लागते बरं का, म्हणून मी लगेच जर्किंग वगैरे घातले. जर्किंग का घातलं, कारण की खाली खूप गार हवा आहे, आणि हवेचाही प्रश्न नाही मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे खाली पाऊस पण चालू आहे, आणि टी शर्ट वगैरे लगेच भिजून जाते, त्यामुळे म्हणजे जर्किंग घालावं कसं सेफ, म्हणजे रात्र तब्येत वगैरे लगेच माझी खराब होते बरं का असं वातावरण. त्यामुळे कसं आपली काळजी घेतली कधी पण बरी. आणि तुम्हाला आता माझा आवाज येत नसेल कारण मी माईक लावलेला नाही आहे, आणि येत असेल तरी चांगलंच आहे. तर बघू शकता पिशवी वगैरे आपण घेतलेली, जर्किंग वगैरे मी घातले बघू शकता. आणि आता चालले खाली, तर खाली बघू वातावरण कसं आहे, पाऊस वगैरे तुम्हाला दाखवतो मी. आणि सामान काय काय आहे ते मला बघावं लागेल, भाजीला वगैरे सगळं आणायचं. आजचा बेस तुम्हाला डायरेक्ट झाल्यावरच दाखवतो, कारण की काय लगेच सांगितलं मज्जा नाही ना. तुम्ही बघा माणसाला हे केलेले आपण खाल्लेले काय बघायचे, तर तुम्हाला माहिती यावायला. तर चला ते सामान आणायला जातो आणि भेटतो तुम्हाला खाली. तर चला आता जाऊया पटकन. मला काय घ्यायचं होतं बरं, काय विचारलं तर नाही. चला, हां मेन म्हणजे छत्री राहिली बरं का, कारण काय जोरात जर पाऊस आला तर छत्रीच उपयोगाला येते आपल्या बरं का. छत्री घेतलेली आपण, ही छत्री पण खूप आधीच घेतली होती, तर खराब झाली, छोटीशी पण चांगली एकदम, क्वालिटी एकदम बेस्ट आहे.
तर चला पिशवीत टाकतो आणि निघतो. दोन लिफ्ट बोलवावं लागतेच. कोणती येते काय माहीत आता पटकन. बघू शकता झाडं ही थोडंच किती मोठी बघू शकता. हे गुलाबाचे झाड आहे. आपले लिफ्ट पण आले. फायनली खाली आलोय आपण. बघू शकता अशा प्रकारे इथं मांजर आहे. मनी पाऊस वगैरे बघू शकता किती झालेला आहे. म्हणजे चालू आहे बारीक बारीक. आधी मध्ये येत राहतो त्यामुळे बघू शकता. तर मित्रांनो पुढं ते गार्डन आहे. गार्डनमध्ये अजिबात लाईट नाही.